नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य कसं बनवायचं ते शिकणार आहोत। मूळ वाक्याच्या अर्थात बदल न करता वाक्याचे स्वरूप बदलणे म्हणजेच नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करणे होय, म्हणजेच आपण ते अफर्मेटिव्ह सेंटेन्स करणार आहोत। कसं करायचं बघा, उदाहरण घेऊया। चहा गरम नाही म्हणजे चहा गरम नाही म्हणजे तो कसा आहे, तर चहा थंड आहे। चहा गरम नाही हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तर चहा थंड आहे हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे। म्हणजेच होकारार्थी वाक्य करताना विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग करावा लागतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात येते। उदाहरण बघा, श्याम वॉज नॉट पुअर। अफर्मेटिव्ह काय होईल, श्याम वॉज रिच म्हणजे पुअरचा विरुद्धार्थी शब्द। आय डू नॉट हेट माय ब्रदर, त्याचा अफर्मेटिव्ह सेंटेन्स होईल आय लव्ह माय ब्रदर। हेटचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी वापरला लव। तिसरं वाक्य बघूया, गोपाल हॅज नो मनी। नो शब्द आला तर आपण या ठिकाणी विदाउट वापरायचं, गोपाल इज विदाउट मनी। वी हॅव नो ड्रेस कोड, या ठिकाणी नो आला वापरायचा वी आर विदाउट ड्रेस कोड। लक्षात आलं, नो असेल तर विदाउट वापरायचं, हे विसरायचं नाही। पुढे बघा, फेल टू चा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स करताना। आय डू नॉट अंडरस्टँड, आय फेल टू अंडरस्टँड, डू नॉट काढायचा फेल टू टाकायचं। ही डज नॉट अंडरस्टँड, डज नॉट काढायचं, ही फेल्स टू अंडरस्टँड, फेल्स टू शब्द टाकायचा। पुढे बघा, ही डिड नॉट अंडरस्टँड, डिड नॉट असेल तर फेल टू म्हणजे ही फेल टू अंडरस्टँड, म्हणजे फेल टू चा वापर या ठिकाणी करायचा आहे। आता पुढे बघा, डू नॉट असेल तर आपण फेल टू हा शब्द वापरतो, डज नॉट असेल तर फेल्स टू असा शब्द वापरायचा आहे, आणि डिड नॉट असेल तर फेल टू ईडी लावायचा आहे, फेल टू, लक्षात ठेवा। पुढे बघा, कॅनॉट म्हणजेच कॅनॉट शब्द आला तर इज अनेबल टू वापरायचं आहे, कुड नॉट आला तर वॉज अनेबल टू या शब्दाचा वापर करायचा आहे। राज कॅनॉट रन फास्ट, आता कॅनॉट आला आपण वाक्य असं होईल, राज इज अनेबल टू रन फास्ट, इज अनेबल टू। बघा पुढे बघा, राम कुड नॉट स्विम, कुड नॉट आला म्हणून राम वॉज अनेबल टू स्विम, असं आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।